नमस्कार, मी प्राध्यापक राम पालकर आपल्यासाठी येणाऱ्या एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचा असणाऱ्या कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयासाठी आपण हा व्हिडिओ तयार करतो आहे. आपली येणारी ऑक्टोबर 2025ची जी एक्झाम आहे ती काही दिवसावरती येऊन ठेपलेली आहे आणि त्यामध्ये आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असलेला जो काही विषय आहे कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयासाठी आपण लेक्चर सिरीज आजपासून सुरू करतो आहे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी हा व्हिडिओ तयार करतो आहे. कॉर्पोरेट अकाउंट जो विषय आहे तर तो त्या ठिकाणी आपण बघितलं तर त्याचा जो काही रिझल्ट आहे अतिशय कमी लागतो आहे. याचं कारण आहे की आपण लेक्चर अटेंड केलेले नसतील कॉलेजमध्ये, तर त्यामुळे आपला जो काही निकाल आहे तर तो कमी लागण्याची शक्यता असते. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की हा विषय जो काही आहे हा आपल्याला वाचून किंवा बघून करता येणार नाही. यासाठी आपल्याला लेक्चर अटेंड करणं हे खूप महत्त्वाचं आहे. परंतु काही कारणास्तव जर आपल्याला लेक्चर अटेंड करता आले नसतील तर आपल्यासाठी एक त्या ठिकाणी आपण सुविधा म्हणून एक त्या ठिकाणी व्हिडिओ सिरीज चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या माध्यमातून आपल्याला येणाऱ्या एक्झाममध्ये त्याचा खूप फायदा होईल यामध्ये काही शंका नाही आहे. म्हणून आपण हा जो काही व्हिडिओ आहे तो तयार करतो आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण जी काही लेक्चर सिरीज आपण सुरू करणार आहोत या दिवाळीच्या सुट्टींमध्ये, तर ते सर्व लेक्चर सिरीज आपण पाहावे. म्हणजेच आपल्याला खात्रीशीर सांगता येईल की आपण या विषयामध्ये त्या ठिकाणी फेल होणार नाही आणि त्या ठिकाणी आपला जो काही हा विषय आहे तर तो चांगल्या गुणाने आपण पास होणार याची खात्री या ठिकाणी देता येईल. म्हणून परंतु हे सर्व व्हिडिओ आपण बघितले तर आपल्याला निश्चितच हा विषय सोपा जाईल किंवा या विषयाचा जो काही अभ्यास आहे तर तो करताना कुठलीही अडचण येणार नाही. म्हणून सर्वांना ठिकाणी विनंती आहे की आपण जो काही लेक्चर सिरीज त्या ठिकाणी सुरू करतो आहे ती कृपया संपूर्ण लेक्चर सिरीज आपण अटेंड करावी आणि त्याचा फायदा घ्यावा. ठीक आहे, तर आपण ही लेक्चर सिरीज सुरू करतो आहे. तर यामध्ये आपण आज जो काही टॉपिक निवडला आहे तर तो आहे बघा SY BComमध्ये जे थर्ड सेमिस्टर आपलं आहे, म्हणजे आता रेग्युलर सेमिस्टर जे सुरू आहे त्यामधील जो पहिला टॉपिक आपण निवडलेला आहे तर तो आहे प्रॉफिट्स प्रायर्स टू इनकॉर्पोरेशन. हा बघा आपल्याला सिलेबसमध्ये पहिला जो काही चॅप्टर आहे तर तो आपण घेणार आहोत आणि हा जो काही सिलेबस आहे तो बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांसाठी पण असणार आहे. म्हणजे ज्यांचा थर्ड सेमचा बॅकलॉग आहे 2019 पॅटर्नचा त्यांच्यासाठी जो सुद्धा हा टॉपिक त्या ठिकाणी असणार आहे आणि 2019 सोबतच 2020चे जे काही NAP पॅटर्न आहे त्यांनाही हा सिलेबस लागू होणार आहे. म्हणून दोघांसाठी हा व्हिडिओ उपलब्ध असणार आहे. म्हणजेच NAP पॅटर्न आणि त्याचबरोबर बॅकलॉग ज्या विद्यार्थ्यांचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा जो काही व्हिडिओ आहे तो उपयोगी ठरेल. तर बघा प्रॉफिट्स प्रायर्स टू इनकॉर्पोरेशन याचं मिनिंग काय आहे किंवा प्रॉफिट्स प्रायर्स टू इनकॉर्पोरेशन म्हणजे नेमकं काय आहे. तर बघा काय सांगितलं आहे, समटाइम्स अ कंपनी इज फ्रॉम टू टेक ओव्हर द रनिंग बिझनेस फ्रॉम द डेट ऑफ प्रायर्स टू इट्स इनकॉर्पोरेशन. In such a case, the amount of profits earned by the company from the date of purchase to the date of its incorporation, it's called the profits prior to incorporation. म्हणजेच काय सांगितलं मतलब आपल्या याच्यावरून की एखादी जी काही कंपनी आहे तिच्या नोंदणीपूर्वी चालू असलेला जो व्यवसायाचा ताबा घेण्यासाठी स्थापन केली जाते. अशा प्रकारात व्यवसाय विकत घेतल्याच्या तारखेपासून ते कंपनीच्या नोंदणीच्या तारखेपर्यंत मिळालेला नफा नोंदणीपूर्व नफा म्हणून ओळखला जातो. म्हणजेच काय की प्रॉफिट्स प्रायर्स टू इनकॉर्पोरेशन म्हणजेच काय, जर आपण याचं जे काही चॅप्टरचं नावच जर बघितलं तर आपल्याला जाऊन कळेल की काय सांगितलं आहे. प्रॉफिट्स प्रायर्स टू इनकॉर्पोरेशन बरोबर म्हणजेच काय की प्रॉफिट बरोबर इथं आपल्याला दिसते प्रॉफिट. नंतर काय म्हटलं आहे प्रायर म्हणजेच काय तर अर्लियर अगोदर म्हणजेच प्रायर्स आणि टू इनकॉर्पोरेशन म्हणजे कशाच्या अगोदर. व्हॉट इज माय इनकॉर्पोरेशन म्हणजे याचा अर्थ होतो नोंदणी. ठीक आहे, म्हणजे नोंदणीपूर्वीचा प्रॉफिट असा या चॅप्टरचा जर शब्दशः आपण अर्थ घेतला तर तो असा होतो. म्हणजेच इथं पण सांगितलं आपल्याला की कधी कधी काय होतं की आपण जो काही एखादा व्यवसाय आहे रनिंग जो काही बिझनेस आहे तो टेक ओव्हर करतो आणि तो टेक ओव्हर केल्यानंतर जे काही डेट ऑफ परचेस आहे तर डेट ऑफ परचेसपासून तर डेट ऑफ इनकॉर्पोरेशनपर्यंत जो काही प्रॉफिट अर्निंग होतो तर तो अर्निंग केलेला प्रॉफिट जो काही आहे तर त्या प्रॉफिटला आपण काय म्हणतो तर प्रॉफिट्स प्रायर्स टू इनकॉर्पोरेशन असं म्हणतो.
ठीक आहे. याचा हा त्या ठिकाणी मिनिंग सांगता येईल की प्रॉफिट्स प्रायर्स टू इनकॉर्पोरेशन म्हणजेच काय, तर नोंदणीपूर्वीचा जो काही प्रॉफिट्स कंपनीने अर्निंग केलेला असतो तर तो म्हणजेच काय त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो की प्रॉफिट्स प्रायर्स टू इनकॉर्पोरेशन. आता हे सगळं करत असताना आपल्याला त्या ठिकाणी काय समजून घ्यायचं या चॅप्टरमध्ये की यामध्ये 3 डेट्स खूप महत्त्वाचे आहे. म्हणून मग इथं आपण लिहिलं आहे 3 इम्पॉर्टंट डेट्स. मग 3 इम्पॉर्टंट डेट्स त्या ठिकाणी समजून घेताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हे जे काही चॅप्टर आहे यामध्ये काय होतं की एक रनिंग बिझनेस आहे, म्हणजेच एक चालू व्यवसाय आहे आणि तो जो काही चालू व्यवसाय आहे, ज्या लोकांना कंपनी स्थापन करायची आहे, फॉर एक्झाम्पल ABC 3 लोक आहेत आणि या 3 लोकांना एक व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्यांना व्यवसाय सुरू करताना त्यांनी काय केलं आहे की ऑलरेडी एक रनिंग बिझनेस जो काही आहे त्यांनी काय केलं आहे, ऑलरेडी रनिंग बिझनेस जो काही आहे तर तो काय केला, टेक ओव्हर केला आहे. म्हणजे थोडक्यात काय केलं, परचेस केला आहे. आणि टेक ओव्हर केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्या कंपनीचं अकाउंटिंग करायचं आहे ॲज अ अकाउंटंट. मग त्या ठिकाणी आपल्याला हे करत असताना काय लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस एखाद्या लोकांना, काही लोकांना एक व्यवसाय सुरू करायचा होता आणि त्यांनी व्यवसाय सुरू करताना काय केलं आहे की ऑलरेडी एक जो काही व्यवसाय सुरू होता तो व्यवसाय त्यांनी काय केला आहे, परचेस केला आहे. मग अशा वेळेस आपल्याला काय लक्षात घेणं गरजेचं आहे, तर त्या ठिकाणी 3 डेट्स इम्पॉर्टन्स असतात. कुठल्या डेट्स इम्पॉर्टन्स आहे अशा वेळेस की ज्यावेळेस काही लोकांनी एक रनिंग बिझनेस म्हणजे चालू असलेला बिझनेस, ऑलरेडी एक्झिस्टन्समध्ये असलेला बिझनेस जर त्यांनी परचेस केला असेल तर त्या ठिकाणी 3 डेट्स खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली डेट काय आहे की बिझनेस परचेस कधी केला. मग त्या ठिकाणी म्हणून इथं म्हटलं बघा, द डेट फ्रॉम विच द एक्झिस्टिंग बिझनेस इज टेक ओव्हर. म्हणजेच त्या लोकांनी कधी तो जो काही बिझनेस आहे तो टेक ओव्हर केला म्हणजेच परचेस केला. नंतर सेकंड डेट आहे बघा इनकॉर्पोरेटेड. मग बघा आता इनकॉर्पोरेट म्हणजेच काय, त्या कंपनीची नोंदणी कधी झाली. कारण की जेव्हा आपल्याला एखादा व्यवसाय सुरू करायचा असतो, बिझनेस सुरू करायचा असतो, कंपनी सुरू करायची असते तर त्यावेळेस काय करणं गरजेचं आहे. आपण हे 12वीला शिकलो SP या विषयामध्ये की कंपनी सुरू करताना आपल्याला 4 स्टेप्स पूर्ण करायचे असतात. त्या 4 स्टेपमध्ये जाऊन आपण कंपनी सुरू करतो. ठीक आहे, तो वेगळा विषय होईल. पण कंपनी सुरू करताना असं सहज करता येत नाही किंवा मी ठरवलं की आज मला कंपनी चालू करायची आणि कंपनी सुरू करायची असं होत नाही. मग काय त्याच्यासाठी खूप मोठी प्रोसेस आहे, खूप मोठे डॉक्युमेंट्स आपल्याला तयार करावे लागतात. त्या ठिकाणी अशा प्रकारची प्रोसेस आहे. प्रोसेस पूर्ण केल्याशिवाय आपल्याला कंपनी स्थापन करता येत नाही. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की जर मला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल, कंपनी सुरू करायची असेल तर मला सुरुवातीला ते जे काही 4 स्टेप्स आहेत त्या पूर्ण कराव्याच लागतील. मग आता इथे काय झालं आहे की दुसरी डेट मग महत्त्वाची काय असते, तर दुसरी डेट आहे की ज्या दिवशी आपल्या कंपनीची नोंदणी होते किंवा आपल्याला सर्टिफिकेट मिळतं, त्याला म्हणतो आपण सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन. म्हणून दुसरी डेट जी काही आहे ती महत्त्वाची आहे. द डेट ऑफ कंपनी गेट द रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मीन्स द कॉर्पोरेशन सर्टिफिकेट. म्हणजेच नोंदणीचं प्रमाणपत्र जे मिळतं ती जी काही डेट आहे ही दुसरी डेट आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते. कारण काय होतं की ज्या दिवशी आपल्या कंपनीला सर्टिफिकेट मिळतं, डेट ऑफ इनकॉर्पोरेशन मिळतं, तर त्या दिवसापासून आपल्याला कंपनीला लिगल एक्झिस्टन्स मिळतं. त्याच्यापूर्वी आपल्याला लिगल एक्झिस्टन्स मिळत नाही. हे लक्षात ठेवायची त्या ठिकाणी गरज आहे की कंपनी केव्हा म्हणता येईल कंपनीला, की जो ABC ग्रुप होता आपण म्हटलं, उदाहरण घेतलं तर त्या ABC ग्रुपला कंपनी कधी म्हणता येईल, तर ज्यावेळेस त्या लोकांकडे सर्टिफिकेट मिळेल, सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन मिळेल, थोडक्यात त्याची नोंदणी जेव्हा होईल तर त्याच वेळेस त्या लोकांना किंवा त्या ABC ग्रुपला आपल्याला कंपनी म्हणता येईल. तोपर्यंत कंपनी म्हणता येणार नाही. म्हणून सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की कंपनी कधी अस्तित्व देते किंवा कंपनीचं एक्झिस्टन्स कधी तयार होतं, तर ज्यावेळेस त्या ठिकाणी कंपनीला सर्टिफिकेट मिळतं, सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन त्या ठिकाणी मिळत असेल तर त्याच वेळेस कंपनीची कायदेशीररित्या सुरुवात होते. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून डेट नंबर 2 आहे महत्त्वाची. काय आहे, तर त्या कंपनीची नोंदणी कधी झाली हे आपल्याला बघायचं आहे प्रत्येक प्रॉब्लेममध्ये. की पहिलं तर बघायचं की बिझनेस कधी परचेस केला, पहिल्या डेटला आपण बघितलं. दुसऱ्या डेटमध्ये काय बघायचं आहे की ती जे काही कंपनी आहे तर त्या कंपनीचं रजिस्ट्रेशन कधी झालं, ही एक महत्त्वाची डेट असणार आहे आपल्यासाठी. आणि तिसरी डेट्स आपल्याला ही तर कॉमन सगळ्यांना माहीत असेल की आपलं फायनान्शियल इयर कधी क्लोज झालं किंवा फायनान्शियल इयर जे काही आहे तर ते कधी क्लोज होतं, तर एक
3-4 आपले तीन अकाउंटिंग इयर असतात की आपल्याला माहिती आहे की प्रामुख्याने 31 मार्च किंवा डिसेंबरला अकाउंटिंग इयर आपण क्लोज करतो. म्हणून तिसरी डेट जी काही आहे तर त्या तिसरी डेट म्हणजेच काय आहे की आपलं जे काही आर्थिक वर्ष आहे तर ते आर्थिक वर्ष कधी संपतं तर त्याची ह्या 3 तारखा आपल्यासाठी महत्त्वाच्या असतील. म्हणून लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण प्रॉब्लेम सुरू करणार आहोत तर प्रॉब्लेम असताना आपल्याला ह्या 3 गोष्टी त्या ठिकाणी अवगत झाल्या पाहिजेत किंवा माहिती होणं गरजेचं आहे. म्हणून काय काय लक्षात घ्यायचं आहे तर पहिली डेट आहे व्यवसाय केव्हा सुरू झाला ती तारीख त्या ठिकाणी आपल्या लक्षात घ्यायची आहे. दुसरी त्या जी काही कंपनी आहे त्याची नोंदणी कधी झाली ती, आणि तिसरी त्याचं जे काही आर्थिक वर्ष कधी समाप्त होतं, हे 3 डेट्स आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतील. नंतर पुढे जर आपण बघितलं हा जो काही चार्ट आहे ज्यावरून आपल्याला सगळे पिक्चर क्लिअर होईल कॅप्टरचं, किंवा यामध्ये हे खूप महत्त्वाचं स्लाईड आपल्यासाठी असणार आहे. तर यामध्ये बघा काय काय आपण केलं आहे की एक रनिंग बिझनेस जो आहे तर ABC ग्रुपने त्यांनी परचेस करायचा निर्णय घेतला होता. मग ते आपण या ठिकाणी मांडलं कसं बघा 1 एप्रिल 2025ला काय झालं की त्या लोकांनी जो काही व्यवसाय आहे तो परचेस केला बघा. म्हणून काय म्हटलं आपण की 1 एप्रिल 2025 डेट ऑफ परचेस, म्हणजे या दिवशी काय झालं की व्यवसाय परचेस झाला. आता व्यवसाय परचेस झाला, रनिंग व्यवसाय आहे. नंतर आता आपल्याला काय करायचं आहे किंवा कुठल्याही कंपनीला कंपल्सरी काय आहे की आपल्या व्यवसायाची नोंदणी करणं गरजेचं असतं. जोपर्यंत आपण नोंदणी करून घेत नाही तोपर्यंत आपल्याला कंपनी म्हणून घेता येणार नाही किंवा आपल्याला कंपनी म्हणता येणार नाही. म्हणून जरी आपण व्यवसाय परचेस केला, रनिंग बिझनेस, एक्झिस्टिंग बिझनेस परचेस केला, जो व्यवसाय चालू आहे असा व्यवसाय आपण परचेस केला, परंतु याचा अर्थ असा होत नाही की आपल्याला नोंदणी करावी लागणार नाही, आपल्याला नोंदणी करावीच लागेल. म्हणून बघा आपण काय केलं तर या कालावधीमध्ये नोंदणीची जी काही पूर्ण प्रोसेस आहे तर ती पूर्ण केली, आणि पूर्ण केल्यानंतर आपल्याला जे काही नोंदणीचं सर्टिफिकेट आहे तर ते मिळालं. कधी मिळालं तर जुलै 2025ला आपल्याला ठिकाणी दिसून येतं की डेट ऑफ इनकॉर्पोरेशन म्हणजे सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन जे मिळालं तर ते कधी मिळालं तर ते मिळालं 1 जुलै 2025ला, हे आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं दिसतं. आता जर हा एप्रिलला जर सुरू झालेलं त्या ठिकाणी आर्थिक वर्ष असेल तर ते संपणार कधी आहे, साहजिकच 31 मार्च 26ला हे जे काही अकाउंटिंग इयर आहे हे एंड होईल. म्हणून इथं बघा आपली तिसरी डेट आपल्याला मिळाली तर ती आहे काय आहे डेट ऑफ फायनान्शियल क्लोज, म्हणजेच आपलं आर्थिक वर्ष या ठिकाणी क्लोज होणार आहे. म्हणजे हा आपला 12 मंथचा कालावधी आहे. कुठला तर 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 हे आपलं अकाउंटिंग इयर आहे. आणि या अकाउंटिंग इयरमध्ये काय झालं आहे तर त्या ठिकाणी रनिंग बिझनेस परचेस झाला तर तो 1 एप्रिलला झालेला आहे. त्याचबरोबर सर्टिफिकेट जे मिळालं तर ते 1 जुलैला त्या ठिकाणी मिळालेलं दिसून येतं. आणि आपलं जे क्लोजिंग इयर आहे तर ते आहे 31 मार्च 2026. मग आता आपण यावरून काय दिसतं बरं की यावरून आपल्याला दिसतं आहे की या अकाउंटिंगचे 2 पार्ट झाले, बरोबर. हा एक पार्ट झाला आहे आणि हा इकडे एक पार्ट झाला आहे, बरोबर. असे 2 पार्ट आपल्याला दिसून येतात. मग आता हा जो पार्ट आहे याला काय म्हटलं आहे आपण, याला म्हटलं आहे आपण प्री इनकॉर्पोरेशन. प्री इनकॉर्पोरेशन का, कारण की हा इथे बघा काय झालं आपल्या व्यवसायाची त्या ठिकाणी नोंदणी झालेली आहे, बरोबर आहे. म्हणून हा जो काही पार्ट आहे हा कसा आहे प्रीमध्ये येणार, म्हणजे नोंदणीपूर्वीचा कालावधी. म्हणून याला काय म्हटलं आहे आपण प्री इनकॉर्पोरेशन, म्हणजेच नोंदणीपूर्वीचा कालावधी हा जो आहे तर तो काय आहे एप्रिल टू जुलै 1 जुलै हा जो काही कालावधी आहे तर हा म्हणजेच आहे प्री इनकॉर्पोरेशन. आणि इकडे बघा 1 जुलै तर ते 31 मार्चपर्यंत जो कालावधी आहे तर तो काय झाला पोस्ट इनकॉर्पोरेशन. ठीक आहे. या चॅप्टरमध्ये अतिशय महत्त्वाचं काय असेल तर आपल्याला पहिल्यांदा ठरवायचं आहे की प्री इनकॉर्पोरेशन कालावधी किती आहे आणि पोस्ट किती आहे. ज्यांना हे कळेल किंवा ज्यांना हे करता येईल तर त्यांना पुढील चॅप्टर अतिशय सोपं जाईल. म्हणून लक्षात घ्यायचं आहे की अशा प्रकारे आपल्याला कुठेतरी ड्रॉ करून घ्यायचं आहे थोडक्यात की डेट ऑफ परचेस काय आहे, नंतर डेट ऑफ इनकॉर्पोरेशन म्हणजे सर्टिफिकेट कधी मिळालं, आणि फायनान्शियल आपल्याला क्लोज ते करणारच आहे. तर या 3 डेट पहिल्यांदा ड्रॉ करून घ्या म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. मग बघा तर आपल्याला इथं दिसून येतं आहे की प्री आणि पोस्ट कालावधी जो काही आहे तर तो किती आहे. मग आता बघा इथे आपल्याला दिसून येतं की एप्रिल ते जुलै जर कालावधी आपण काउंट केला तर तो 3 मंथचा दिसून येतो, आणि
म्हणजेच प्री जो कालावधी आहे किंवा प्री जो काही टाईम आहे तर तो 3 मंथ्सचा आहे आणि पोस्ट जो काही टाईम आहे तर तो 9 मंथ्सचा आहे. असे 12 मंथ्सचा डिवायडेशन या अकाउंटिंग इयरला झालेलं आहे, की ज्यामध्ये काय झालं आहे की प्री इन्कॉर्पोरेशन जो आहे तर तो 3 महिन्याचा आहे, तर पोस्ट इन्कॉर्पोरेशन जो काही आहे तर तो 9 महिन्याचा कालावधी आपल्याला दिसून येतो. म्हणजेच आपल्याला प्री आणि पोस्ट कालावधी जो आहे तो आपल्याला कळून घ्यायचा आहे किंवा माहिती करून घ्यायचा आहे. आता जर आपण पुढे बघितलं तर आपल्याला इथं काय समजून घ्यायचं आहे अगोदर की बघा इथं मी खाली लिहिलं आहे की नो कंपनी. हे असं का लिहिलं असेल बरं, की मी जो काही म्हटलं आहे की प्री इन्कॉर्पोरेशन जो कालावधी आहे म्हणजेच एप्रिल टू जुलै, इथं काय म्हटलं आहे की नो कंपनी, म्हणजे इथं कंपनी नाही आहे. इथं काय म्हटलं आहे कंपनी. मग याचा अर्थ काय झाला की जुलै नंतर ती काय झाली कंपनी झाली, बरोबर आहे. आणि अगोदर ती कंपनी होती का नाही. बघा व्यवसाय चालू होता, रनिंग बिझनेस परचेस केला आपण, बरोबर, आणि तरी आपण तिला कंपनी म्हणू शकत नाही कारण की त्या कंपनीची नोंदणी झालेली नव्हती किंवा सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन जे आहे ते मिळालं नसल्यामुळे आपण तिला कंपनी म्हणू शकत नाही. मग ती एक प्रकारे काय होती तर पार्टनरशिप फर्म होते. म्हणजे थोडक्यात इकडे काय होतं तर पार्टनर्स होते की ABC जे काही लोक होते त्या लोकांनी काय केलं होतं, आपला जो काही रनिंग बिझनेस आहे एखाद्या कंपनीचा दुसऱ्या तो परचेस केलेला होता, परंतु इथपर्यंत त्यांना काय म्हणता येईल की ॲज अ पार्टनर्स त्यांनी काय केलं तो व्यवसाय चालवला किंवा ॲज अ पार्टनरशिप फर्म तो व्यवसाय सुरू होता, परंतु त्यांना कंपनी म्हणता येणार नव्हतं. म्हणून इथं म्हटलं आपण की नो कंपनी. म्हणजे याचा अर्थ काय झाला की प्रीमध्ये कंपनी नसते. काय लक्षात घ्यायचं की प्री जो काही कालावधी असतो त्यामध्ये कंपनी असते का नाही. मग कंपनी कधी येते किंवा कंपनीचा जो काही कायदेशीर अधिकार आहे या ABC ग्रुपला कधी मिळतो तर तो मिळतो आफ्टर द इन्कॉर्पोरेशन, म्हणजेच नोंदणीनंतर त्या ठिकाणी त्यांना कंपनी म्हणता येईल. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे चॅप्टरमध्ये की कंपनी कधी अस्तित्वात आली किंवा कंपनीचं एक्झिस्टन्स कधी प्राप्त झालं त्या ग्रुपला ते आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं. मग पोस्ट इन्कॉर्पोरेशन जो कालावधी असतो तर या कालावधीमध्ये त्यांना कंपनी म्हणता येईल, तोपर्यंत त्यांना कंपनी म्हणता येणार नाही. म्हणून लक्षात ठेवायचं आहे ऑलवेज जेव्हा आपण चॅप्टर हे सुरू त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत किंवा तुम्ही एक्झामला ते सॉल्व करणार आहात तर काय लक्षात ठेवायचं आहे की प्री कालावधीमध्ये कंपनी नसते, फक्त पोस्ट कालावधीमध्येच कंपनी असते. म्हणजे आपल्याला सोपं जाईल ते सॉल्व करायला. म्हणून लक्षात ठेवायचं सर्वांनी की प्रीमध्ये कंपनी नसते तर एक प्रकारे पार्टनर्स असतात किंवा पार्टनरशिप फर्मसारखं ते काम करतात आणि मात्र त्यांना जेव्हा सर्टिफिकेट मिळतं तेव्हा मात्र ती कंपनी होते आणि मग तेव्हापासून पुढे कंपनीचे सर्व जे काही त्या ठिकाणी प्रोसेस आहे त्यांना फॉलो करावी लागते. तोपर्यंत ते फॉलो करू शकत नाही किंवा तोपर्यंत त्यांना जे अधिकार आहेत कंपनीचे तर ते वापरता येणार नाही. तर त्यांना अधिकार कधी वापरता येईल कंपनीचे तर ते वापरता येईल त्यांना जेव्हा सर्टिफिकेट मिळेल तेव्हा, म्हणजेच शेअर्स विकणे असतील, डिबेंचर्स विकणे असतील किंवा वेगवेगळ्या ज्या काही कंपनी गोष्ट करू शकते तर ते कधी करता येईल फक्त तर ते करतील त्यांना पोस्ट जो काही कालावधी आहे त्यामध्ये करता येईल. प्रीमध्ये त्यांना ह्या गोष्टी करता येणार नाही. ठीक आहे, हे खूप महत्त्वाचं आहे चॅप्टरमध्ये की हे जे काही प्रीमध्ये आहे तर ती ॲज अ कंपनी वर्क करू शकत नाही किंवा ॲज अ कंपनी म्हणून ती राहू शकत नाही, पण मात्र पोस्टमध्ये मात्र ती ॲज अ कंपनी म्हणून काम करू शकते किंवा करत असते. तर आता आपण बघणार आहे की ॲक्च्युअलमध्ये हे चॅप्टर जे काही आहे मध्ये आपण काय करायचं आहे किंवा आपल्याला परीक्षेला काय येणार आहे. तर बघा आपल्याला तयार करायचं स्टेटमेंट शोईंग प्रॉफिट्स प्रायर अँड पोस्ट इन्कॉर्पोरेशन. आपल्याला काय करायचं एक स्टेटमेंट तयार करायचं आहे की ज्यामध्ये आपल्याला प्रायर आणि पोस्ट इन्कॉर्पोरेशन जो काही प्रॉफिट आहे किंवा लॉस आहे तर तो काढायचा आहे. म्हणजेच काय, म्हणजेच प्री आणि पोस्ट जो कालावधी आहे या दोन्ही कालावधीचा काय करायचं आपल्याला प्रॉफिट काढून दाखवायचं आहे. म्हणजेच आपल्याला लक्षात येईल की हे जे काही चॅप्टर आहे यामध्ये आपल्याला एक त्या ठिकाणी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे आणि त्यामध्ये काय करायचं आहे तर एक स्टेटमेंट तयार करायचं आहे की ज्यामध्ये काय काय काढायचं आहे तर प्रायर आणि पोस्ट दोन्ही जे कालावधी असतील तर त्या दोन्ही कालावधीमध्ये एका अकाउंटिंग इयरमध्ये त्या ठिकाणी प्रॉफिट झाला आहे किंवा लॉस झाला आहे हे काढायचं आहे. त्याचं फॉर्मॅट कसं असेल आपण इथं बघणार आहोत. बघा फॉर्मॅटमध्ये बघा वरती कुठली इन द बुक्स ऑफ जे काही कंपनी आता असेल तर त्या कंपनीचं नाव घ्यायचं आहे. नंतर स्टेटमेंट शोईंग प्रॉफिट्स प्रायर्स अँड पोस्ट इन्कॉर्पोरेशन असं म्हणायचं आहे. फॉर द इयर एंडेड जे काही असेल ते आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. नंतर बघा आता कशा प्रकारचे कॉलम असणार आहे किंवा कशा प्रकारे आखणी करायची आहे
तर पहिला कॉलम जो असणार आहे तो पर्टिक्युलरचा असेल, दुसरा कॉलम जो असेल तर तो बेस ऑफ अलोकेशन असणार आहे, तिसरा जो कॉलम आहे रेशो, टोटल, नंतर प्री आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन असे 2 भाग केलेले आहेत. त्यामध्ये 2 भागामध्ये एका भागामध्ये एक्सपेन्स इन्कम, इथं पण एक्सपेन्स इन्कम म्हणजेच प्रीचे इन्कम आणि पोस्टचे इन्कम. कारण की आपण जर म्हटलं प्रॉफिट काढायचा आहे तर तो प्रॉफिट कसा काढतो आपण, प्रॉफिटचा जो काही फॉर्म्युला आहे तर तो कसा आहे, तर एक्सपेन्समधून काय करावं लागेल, इन्कम मायनस करावं लागेल, तर आपल्याला प्रॉफिट कळेल. म्हणून जे काही प्री आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन आहे त्याचे आपण 2-2 कॉलम या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला. तर ते 2 कॉलम कशाचे आहेत, तर एक आहे एक्सपेन्सचा आणि एक आहे इन्कमचा. इथंही सेम एक्सपेन्स आणि इन्कम आपण घेणार आहोत. मग आता अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, फॉर्मॅट तयार करायचं आहे. अशा प्रकारची कॉलम तयार करायची आहे की पहिला कॉलम पर्टिक्युलर, आता इथं काय म्हटलं आहे, बेस ऑफ अलोकेशन म्हटलं आहे, बरोबर. नंतर रेशो म्हटलं आहे, नंतर टोटल म्हटलं आहे. नंतर आपल्याला काय, आता आपल्याला याच्यातून काय कळालं किंवा एक गोष्ट आपल्याला करायची आहे की आपल्याला दिलेले जे काही एक्सपेन्सेस असतील किंवा आपला जो काही सम असेल, प्रॉब्लेम असेल, तो कसा आहे, तर तो आहे या 12 मंथ्सचा आहे. ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला एखादा एक्सपेन्स फॉर एक्झाम्पल सॅलरी आहे, तर सॅलरी हा एक्सपेन्स आहे, तर तुम्हाला ठरवायचं आहे की तो सॅलरी एक्सपेन्स प्रीचा किती आहे आणि पोस्टचा किती आहे. तुम्हाला असं म्हणणार नाही की हा एवढा प्रीचा आहे आणि एवढा पोस्टचा आहे, असं देतील का तुम्हाला, नाही, असं देणार नाही. तुम्हाला होल पिरियडचा म्हणजेच होल 12 मंथचा जो काही एक्सपेन्स किंवा इन्कम असेल तर तुमच्या समोर असणार आहे. तुम्हाला डिवाईड करायचं आहे, तुम्हाला ठरवायचं आहे की तो प्रीमध्ये किती घ्यायचा आहे आणि पोस्टमध्ये किती घ्यायचा आहे. मग हे कसं ठरवायचं आहे, म्हणून बघा इथं आपल्याला लक्षात घेणं आहे की बेस ऑफ अलोकेशन काय असेल. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला जो काही एक्सपेन्स किंवा इन्कम डिवाईड करायचा आहे प्रीमध्ये आणि पोस्टमध्ये, एक्सपेन्स असेल तर इथं लिहायचा आहे, इन्कम असेल तर इथं लिहायचं आहे, प्री आणि पोस्टचा दोन्ही सेम. ठीक आहे. तर तो आपल्याला ठरवायचा आहे की त्याचा बेस काय असेल. मग बघा, म्हणून इथं आपण खाली लिहिलं आहे बघा, बेस ऑफ अलोकेशन. म्हणजेच की जेव्हा आपण हे चॅप्टर्स किंवा हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहात तर त्यावेळेस त्याचा बेस काय असेल किंवा आपल्याला एक्सपेन्स वाटायचे आहेत, म्हणजे प्रीचा किती आणि पोस्टचा किती हे ठरवायचं आहे, तर त्यावेळेस आपल्याला काही बेस लक्षात घेणं गरजेचं आहे. मग प्रामुख्याने 4 बेस असतील की 4 बेसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे काही एक्सपेन्स आहेत ते लिहायचे आहेत किंवा ते पोस्टिंग करायची आहे. मग हे 4 बेस कुठले आहेत, तर त्यातले 2 जे पहिले अतिशय महत्त्वाचे बेस आहेत तर ते आपण बघू. तर पहिलं आहे बघा टाईम बेस. टाईम बेस म्हणजेच काय की काही एक्सपेन्स असे असतात की जे टाईम बेसवरती आपल्याला त्या ठिकाणी बघावे लागतील. मग जसे की फिक्स एक्सपेन्स आहेत की जे काही फिक्स एक्सपेन्स असतील तर ते ऑलवेज टाईम बेसवरती होत असतात. जसं की रेंट आहे, म्हणजेच त्याला एक मंथ आहे म्हणजे टाईम आहे, बरोबर आहे. म्हणजेच असे जे एक्सपेन्स आहेत की जे एक्सपेन्सेस टाईम वरती अवलंबून असतील तर ते एक्सपेन्स आपण काय करणार आहोत, टाईम बेसने त्या ठिकाणी वाटणार आहोत. म्हणजे टाईम बेस म्हणजेच काय, तर टाईम रेशो. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की टाईम रेशो काढायचा आहे आणि त्या टाईम रेशोवरून आपल्याला असे एक्सपेन्स आहेत की जे फिक्स एक्सपेन्स आहेत तर ते वाटायचे आहेत. नंतर दुसरा एक्सपेन्स कुठला आहे, तर सेल्स एक्सपेन्स आहे. म्हणजेच जेव्हा आपण सेल्स करतो तर सेल्ससाठी जे काही एक्सपेन्स होतात त्याला काय म्हणतो आपण, सेल्स एक्सपेन्स म्हणतो. दुसरं त्याचा आता काय व्हेरिएबल एक्सपेन्सेस, म्हणजे इकडे काय म्हटलं आहे फिक्स एक्सपेन्स, इकडे काय म्हटलं आहे व्हेरिएबल एक्सपेन्सेस. म्हणजेच थोडक्यात अजून काय याला सिम्प्लिफाय करता येईल किंवा अजून काय सांगता येईल की जे काही फिक्स एक्सपेन्स असतात तर त्यांना म्हणता येईल फॅक्टरी एक्सपेन्सेस. काय म्हणता येईल, फॅक्टरी एक्सपेन्सेस. आणि जे सेल एक्सपेन्स आहे त्यांना म्हणता येईल सेलिंग एक्सपेन्सेस. सेलिंग एक्सपेन्स किंवा व्हेरिएबल एक्सपेन्स त्याला म्हणता येईल. ठीक आहे. म्हणून अशा प्रकारे सिम्प्लिफाय करता येईल. तर टाईम एक्सपेन्स आणि सेल्स एक्सपेन्स आपल्या ठिकाणी बघायचे आहेत. मग बघायचे उदाहरण सांगितले की टाईम एक्सपेन्स किंवा फिक्स एक्सपेन्स जो आहे तर तो कुठला असतो, तर रेंट आहे, रेट्स आहे, टॅक्सेस, इन्शुरन्स, डिप्रिशिएशन, पोस्टेज, सॅलरीज, रिपेअर्स अँड प्रिंटिंग. बघा हे सगळे जे एक्सपेन्स आपण बघितलं तर हे एक्सपेन्स जे आहेत तर ते आपल्याला दिसून येतात की हे फिक्स एक्सपेन्स आहेत किंवा टाईम त्याचा बेस आहे. म्हणून आपण हे जर एक्सपेन्स असतील ते वाटताना आपण काय करणार आहे, तर टाईम रेशो काढणार आहे. नंतर जो सेल्स रेशो आहे तर त्याने आपण काय करणार आहे, जे सेलिंगचे एक्सपेन्स आहेत म्हणजे जे आपण सेलसाठी एक्सपेन्स केलेले असतील ते सर्व एक्सपेन्स आपण काय करणार आहोत, जो सेल्स रेशो आहे त्याने वाटणार आहोत. नंतर बघा अजून एक बेस आहे, तर तो कुठला आहे, ॲप्लिकेबल टू प्री इनकॉर्पोरेशन पिरियड ओनली. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला की काही एक्सपेन्स असे असतील की जे एक्सपेन्स फक्त
प्रीमध्ये झालेले असतील, किंवा काही एक्सपेन्स असे असतील की जे एक्सपेन्स फक्त प्रीमध्ये होऊ शकतात, ते एक्सपेन्स पोस्टमध्ये करता येणार नाही. तर तो एक बेस असणार आहे. म्हणजे आपल्या इथं हे एक्सपेन्स वाढायची गरज पडणार नाही. डायरेक्ट आपण काय करायचं आहे, प्रीच्या कॉलममध्ये आपल्याला ते लिहिता येईल. मग असे कुठले एक्सपेन्स आहेत की जे फक्त जो प्री कालावधी आहे तर त्यामध्ये होत असतात. तर पहिलं आहे वेंडर सॅलरी, इंटरेस्ट टू पार्टनर्स कॅपिटल, पार्टनर्स सॅलरी. हे तीन जे काही आहे प्रामुख्याने हे तीन एक्सपेन्सेस जर असतील तर याचा अर्थ हे एक्सपेन्सेस आपल्याला वाढता येणार नाही. का वाढता येणार नाही आहे? कारण की हे 12 मंथ्सचे नाही आहे, बरोबर आहे. कारण की हे फक्त एक्सपेन्स कधी होऊ शकतात, तर जेव्हा कंपनीची नोंदणी नव्हती किंवा कंपनी प्री कालावधीमध्ये होते त्याच वेळेस हे एक्सपेन्स होऊ शकतात. अदरवाईज हे एक्सपेन्स होण्याचं काही कारण नाही आहे. म्हणून लक्षात घ्यायचं आहे की तीन एक्सपेन्समध्ये जेव्हा आपल्याला दिसतील की वेंडरला सॅलरी दिली असेल किंवा इंटरेस्ट दिला असेल पार्टनर्सला, तर किंवा जे काही पार्टनर सॅलरी दिली असेल, तर हे एक्सपेन्सेस मात्र आपल्याला फक्त प्रीमध्ये होताना दिसत आहेत. हे एक्सपेन्स मात्र जे पोस्ट आहे त्यामध्ये होत नाहीत किंवा होऊ शकत नाही आहेत. कारण की आपण बघितलं की इथे जर बघितलं तर इथं पार्टनर्स होते. ABC जो ग्रुप होता तो पार्टनर्सचा ग्रुप होता, बरोबर. म्हणून त्यांना जर सॅलरी मिळाली असेल, त्यांना इंटरेस्ट दिलं असेल, तर ते कधी दिलं असेल, साहजिकच प्रीमध्ये दिलं असेल, ते पोस्टमध्ये येऊ शकत नाही. म्हणून ती वाटायची गरज नाही आहे. कारण की तो 12 मंथ्सचा एक्सपेन्स नाहीच आहे. तो फक्त एक्सपेन्स कुठला आहे, तर तो फक्त प्रीचा एक्सपेन्स असेल. जर प्रीचाच असेल तर वाटायची गरज आहे का? नाही. वाटायचं काय किंवा डिस्ट्रीब्यूट काय करायचं आहे की असा एक्सपेन्स जो की पूर्ण होल 12 मंथ्सचा आहे तो मात्र वाटावा लागेल. परंतु एखादा एक्सपेन्स जर असा असेल की तो फक्त प्रीचाच असेल किंवा पोस्टचाच असेल तर तो वाटायची गरज नाही आहे. म्हणून बघा इथं आपल्याला तिसरा जो बेस आहे अलोकेशनचा, तर तो फक्त काय आहे, ओन्ली प्री पिरियडचा असेल. नंतर चौथा जो काही आहे तर तो काय आहे, ओन्ली पोस्ट पिरियड. जसं की प्रीचा होता तसं काय आहे, पोस्टचा पण आहे. की असे काही एक्सपेन्स असतील की जे एक्सपेन्स फक्त जेव्हा कंपनी येईल तेव्हाच होऊ शकतात किंवा कंपनीमध्ये होऊ शकतात. पार्टनर्स ते एक्सपेन्स करू शकत नाही. असे जे काही एक्सपेन्स असतील तर ते मात्र आपल्याला काय करायचं, डायरेक्ट पोस्टमध्ये लिहायचे. म्हणजेच बघा इथे डायरेक्ट आपण काय करणार, इथं डायरेक्ट पोस्टमध्ये एक्सपेन्स साईडला जे आपली हे आहे तिथं लिहिणार आहोत. जसं की आपण प्रीचे एक्सपेन्स इथं या ठिकाणी घेणार आहोत. तसेच काही एक्सपेन्स असे असतील की जे वाटायची गरज नाही आहे, ते एक्सपेन्स फक्त काय करतील, फक्त पोस्टमध्ये येतील. मग असे कुठले एक्सपेन्स आहेत, तर बघा डायरेक्टर्स फीज आहे, नंतर तुमचं फॉर्मेशन एक्सपेन्स आहे, नंतर डिबेंचर्स किंवा शेअर्ससाठी केलेले जे काही खर्च असतील ते सर्व खर्च आपण या ठिकाणी काय करणार आहोत, तर पोस्टमध्येच घेणार आहोत. कारण की असे एक्सपेन्स फक्त कोण करू शकतं, तर तो अधिकार आहे कंपनीला, बरोबर आहे. किंवा डायरेक्टर्स कुठं आले, तर कंपनीमध्ये आले. फॉर्मेशन एक्सपेन्स कधी झाला, तर कंपनीमध्ये झाला, बरोबर आहे. इंटरेस्ट टू डिबेंचर्स कधी दिलं, तर ते कंपनीमध्ये दिलं गेलं, बरोबर आहे. कारण की डिबेंचर्स जर कंपनीला विकण्याचा अधिकार असतो, तर डिबेंचर्स कधी विकल्या गेले आहेत, तर या कालावधीमध्येच विकल्या गेलेल्या असतील. इकडे डिबेंचर्स विकता येणार नाही किंवा शेअर्स विकता येणार नाही. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ असा होतो की प्रीमध्ये हा एक्सपेन्स येण्याचा काही चान्सच नाही आहे. तो एक्सपेन्स फक्त पोस्टमध्येच होऊ शकतो. कारण की डिबेंचर्सवर दिलेलं इंटरेस्ट, म्हणजे याचा अर्थ डिबेंचर्स पहिल्यांदा विकले असतील, डिबेंचर्स इश्यू केले असतील, डिबेंचर इश्यू केले असतील, तर डिबेंचर्स हे कधी इश्यू करता आले कंपनीला, ज्यावेळेस कंपनीकडे सर्टिफिकेट मिळालं, तर कंपनीला अधिकार मिळाला, त्याच वेळेस कंपनीने डिबेंचर्स विकलेत किंवा शेअर्स विकलेत. म्हणून लक्षात ठेवायचं, डिबेंचर्स आणि थोडक्यामध्ये आपल्याला इथं सांगता येईल की काही एक्सपेन्स हे फक्त पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडसाठीच असतात, तर काही एक्सपेन्स हे फक्त प्रीसाठीच असतात. आता आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे की आपण जे काही वरती बेस बघितला, तर त्या बेसमध्ये बेसिकली आपण बघितलं की टाईम बेस आहे आणि सेल्स बेस आहे. तर या दोन बेसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर त्याचे वेगवेगळे रेशो काढायचे आहेत. आणि रेशो काढून आपल्याला जे काही टाईम बेसचे एक्सपेन्सेस असतील, म्हणजे फिक्स एक्सपेन्स आहेत, तर ते एक्सपेन्स वाटायचे आहेत. आणि सेल्सचे एक्सपेन्स आहेत तर ते व्हेरिएबल जे एक्सपेन्स आहेत, तर ते तो सेल्स बेस आहे म्हणजे सेल्स रेशोने वाटायचे आहेत. मग आपण कशा प्रकारे काढू हा टाईम रेशो आणि सेल्स रेशो, तर खाली बघा सांगितलेले आहे की आपल्याला ज्यावेळेस टाईम रेशो काढायचा असेल, तर आता टाईमवर आपल्याला एक गोष्ट कळली असेल की टाईम रेशो कसा काढायचा आहे, तर जो काही त्या फायनान्शियल इयरला किंवा अकाउंटिंग इयरला जो काही अकाउंटिंग टाईम दिला आहे, म्हणजे मंथ वाईज आपण बघितलं की 2 पार्ट झालेत, बरोबर आहे. की त्या 2 पार्टमध्ये आपल्याला उदाहरण घेता येईल की फॉर एक्झाम्पल आता आपल्याला इथं जर रेशो काढायचा असेल टाईम रेशो, तर काय करावं लागेल,
बघा एका अकाउंटिंगमध्ये काय झालं आहे की आपण बघितलं की 2 पार्ट झालेत आहेत की एक पार्ट जो आहे तर तो प्री आहे आणि एक पार्ट काय आहे पोस्ट आहे. मग आता जो प्रीचा जो काही पार्ट असेल त्याचे मंथ किती आहे ते काउंट करायचे. आपण बघितलं की एप्रिल टू जुलै 3 महिने या ठिकाणी काय आहे तर प्री आहे आणि नंतर जर बघितलं जुलै टू मार्च हे 9 मंथ्स आहे. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी टाईम कळाला की टाईम कसा आहे प्रीचा किती आणि पोस्टचा किती. तर प्रीचा किती टाईम आहे 3 मंथ्स आहे आणि पोस्टचे किती मंथ्स आहे तर 9 मंथ्स आहे. बघा त्याचं पण एक्झाम्पल खाली घेतलेलं आहे की डेट ऑफ परचेस जो काही या बिझनेसचा तर तो 1 एप्रिल 2025 आहे. नंतर डेट ऑफ इनकॉर्पोरेशन आहे म्हणजे सर्टिफिकेट कधी मिळालं तर 1 जुलैला मिळालं 25ला. म्हणजेच डेट ऑफ परचेस टू डेट ऑफ इनकॉर्पोरेशन ही जी काही डेट आहे हे प्री आपण बघितलं. मग त्याचा कालावधी 3 महिने आहे. म्हणून मग इथं लिहिलं आहे आपण की जो काही प्री इनकॉर्पोरेशन पिरियड आहे तर तो किती आहे तर 3 महिन्याचा आहे. आणि पोस्ट जो काही पिरियड आहे तर तो 1 जुलै टू 31 मार्च हे 9 मंथचा तो पिरियड आहे. म्हणजे टाईम जर बघितला आपण 2 टाईम आपल्याला मिळाले, एक 3 मंथ्स टाईम मिळाला आणि एक 9 मंथ्स मिळाला, बरोबर. मग त्यावरून आपल्याला त्याचा रेशो काढता येईल, टाईम रेशो. मग कसा रेशो काढता येईल बघा, 3 मंथ्स प्रीचा आणि 9 मंथ्स हे पोस्टचे. म्हणून रेशो काय झाला 1:3, बरोबर. 3 × 3 आणि 3 × 9 म्हणून 1:3 हा झाला त्यांचा टाईम रेशो. याने काय करणार आहे आपण की जे एक्सपेन्सेस आहेत फिक्स एक्सपेन्सेस तर ते फिक्स एक्सपेन्सेस आपण या रेशोने वाटणार आहोत. म्हणजे प्रीचा किती आणि पोस्टचा किती. मग प्रीचा 1 आणि पोस्टचा 3 असा रेशो आहे. या रेशोने आपण काय करणार आहे की जे आपण बघितलेले एक्सपेन्सेस आहेत ते वाटणार आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे सेलचा रेशो काढायचा आहे. मग तर सेलचा रेशो कसा काढायचा आहे पुन्हा सेम जो प्री पार्ट आहे आणि जो पोस्ट पार्ट आहे यामध्ये जसं आपण टाईम रेशोमध्ये बघितलं तसंच आपल्याला काय बघायचं की सेल्स काय त्याचा. आता आपल्याला प्रॉब्लेम सांगतील की प्रीचा जो काही कालावधी आहे त्याचा सेल्स एवढा आहे, नंतर पोस्टचा जो काही कालावधी आहे त्याचा सेल्स एवढा आहे. आता आपण इथे एक्झाम्पल घेतलं की इथं म्हटलं बघा की प्रीचा जो काही सेल्स आहे तर तो 3 लाख रुपये आहे आणि पोस्टचा जो काही सेल्स आहे हा 12 लाख रुपये आहे, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की प्रीचा सेल्स 3 लाख आणि पोस्टचा सेल्स 12 लाख. यावरून आपल्याला त्याचा सेल्स रेशो काढता येईल. मग बघा 3 लाख आणि 12 लाख, मग 5 0 गेले, इकडे 5 0 गेले, उरले किती 3 आणि 12. मग 3 × 3 3 × 12 म्हणजेच 1:4. म्हणजेच हा झाला तुमचा सेल्स रेशो. म्हणजेच आपण काय करणार आहे वरती इथे ज्यावेळेस आपण फॉर्मॅट तयार केलेला आहे किंवा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे त्यावेळेस आपण काय करणार आहे बेस घेताना इथं टाईम आणि सेल्स बेस घेणार आहे. मग इथं सेल्स बेसमध्ये आपण लिहिणार सेल्स बेस आणि त्याचा रेशो लिहिणार जो काही 1:4. नंतर अमाऊंट लिहिणार आणि अमाऊंटमध्ये मग ही जी काय अमाऊंट इथं आपण लिहिणार आहे तर ही अमाऊंट काय करणार आहे आपण त्या सेल्स रेशोने प्रीमध्ये आणि जे पोस्ट एक्सपेन्स आहे इथं दोन्ही ठिकाणी लिहिणार की प्रीची तेवढी आणि पोस्टची केवढी. तर अशा प्रकारे आपण हे जे काही रेशो आहे तर ते वापरून या ठिकाणी आपल्याला हा जो काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. लवकरच आपण किंवा उद्याच याचा जो काही प्रॅक्टिकल सम घेणार आहोत त्याचा व्हिडिओसुद्धा आपण याच्यावरती अपलोड करणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी ही लेक्चर सिरीज अटेंड करायची आहे. आपण दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये ही लेक्चर सिरीज पूर्ण करणार आहोत. म्हणजेच कॉर्पोरेट अकाउंटिंग हा जो तुमचा विषय आहे तर या विषयातील जे काही चॅप्टर्स असतील त्या सर्व चॅप्टर्सवरती आपण थिअरी प्लस प्रॅक्टिकल जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करणार आहोत. जसं की आज आपण थिअरी बघितली पहिल्या चॅप्टरची, उद्यापासून आपण या ठिकाणी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम बघणार आहोत किंवा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सुरू करणार आहोत. तर म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आवर्जून हे व्हिडिओ बघायचे आहेत जेणेकरून आपल्याला येणाऱ्या एक्झामला त्याचा फायदा होईल, नक्कीच फायदा होणार आहे. म्हणून आता रोज तुम्हाला ग्रुपवरती लिंक टाकता येणार नाही, म्हणून चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे की जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ टाकल्या त्याचे नोटिफिकेशन मिळेल किंवा तुमच्याकडे त्याची माहिती मिळेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल. म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण की तुम्हाला त्याचे जे काही नोटिफिकेशन आहे ते वेळोवेळी मिळत जाईल आणि अशा प्रकारे आपल्याला आपला जो काही अभ्यास आहे तर तो करता येईल. म्हणून सर्वांनी पुन्हा सांगतोय की एकदा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.